म्हणजे कंप्लीट जर तुम्ही बघायला गेलात तर ही शासनकर्ते आणि प्रशासनाची सेटिंगवर झालेली प्रभाग रचना आहे। कारण शासनाच्या GR नुसार साधारण आमच्या प्रामुख्याने 3 हरकती, अनेक हरकती होते, साधारण 2000च्या वर हरकती आहेत, पण शासनकर्त्यांनी सांगताना 264 हरकती दाखवल्यात। अत्यंत खोटे बोललेत ते। 18 गावं जी वगळली होती 27 गावातून, त्यात 13 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द केलेलं होतं 2020 साली। आणि मग आता रचना करताना त्या 18 गावांना सुद्धा या लोकांनी त्या 9 गावामध्ये ओव्हरलॅप केले। म्हणजे शासनाचा यानंतर कुठलाच GR आला नाही, वगळावं किंवा नाही वगळावं, म्हणजे हे शासनाच्या GRला कंप्लीट यांनी पायदळी तुडवलेलं, चिखल केलेलं, राजकारणाचं, लोकशाहीचं चिखल केलेलं या लोकांनी। मुळात ही प्रभाग रचना नगरविकास खात्याने जी प्रभाग रचनेचा जे मार्गदर्शन दिलेलं आहे याच्या विरोधातच केलेली आहे। म्हणजे कंप्लीट जर तुम्ही बघायला गेलात तर ही शासनकर्ते आणि प्रशासनाची सेटिंगवर झालेली प्रभाग रचना आहे। कारण शासनाच्या GR नुसार साधारण आमच्या प्रामुख्याने 3 हरकती, अनेक हरकती होते, साधारण 2000च्या वर हरकती आहेत, पण शासनकर्त्यांनी सांगताना 264 हरकती दाखवल्यात। अत्यंत खोटे बोललेत ते। मग त्यातही फसवणूक केली आहेच, परंतु 3 हरकती शासनाच्या GR धरूनच सांगतो मी। 3 हरकती असं आहे की प्रभाग रचना करताना, म्हणजे 5.3 मध्ये उल्लेख केलं आहे, परिशिष्ट 3 मध्ये प्रभाग रचना करताना सुरुवातीचे प्रभाग हे 4-4चे असावे आणि कोणतीही नैसर्गिक आपत्ती न आल्यास शेवटचे प्रभाग 2-3-3चे करावे अथवा 5चे करावे, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। दुसरी बाब अशी आहे की प्रभाग रचना करताना तुम्ही उत्तर पूर्वेतून करणं गरजेचं असताना, म्हणजे उदाहरणार्थ टिटवाळ्यातून करणं असताना त्यांनी उंबाड्या सापाड्यातून त्याला 1 नंबर प्रभाग दिला आहे। मग तिकडनंही त्यांनी त्यांच्याच शासनाच्या GRचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे। तिसरी गोष्ट, आमची हरकत अशी होती की 18 गावं जी वगळली होती 27 गावातून, त्यात 13 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द केलेलं होतं 2020 साली। आणि मग आता रचना करताना त्या 18 गावांना सुद्धा या लोकांनी त्या 9 गावामध्ये ओव्हरलॅप केले। म्हणजे शासनाचा यानंतर कुठलाच GR आला नाही, वगळावं किंवा नाही वगळावं, म्हणजे हे शासनाच्या GRला कंप्लीट यांनी पायदळी तुडवलेलं, चिखल केलेलं, राजकारणाचं, लोकशाहीचं चिखल केलेलं या लोकांनी। खऱ्या अर्थाने यानंतर हे मतदार याद्यांचा खेळ खेळणार, पैशांचा खेळ खेळणार। अरे 25 वर्षे महानगरपालिका तुमच्याजवळ होती ना, आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट म्हणून 5 वर्ष तुमच्याकडे होती, मग तेव्हा का नाही कामं केली? कशाला लोकांनी मतदान नसतं केलं? या गोष्टी करण्याची गरज काय तुम्हाला? या गोष्टी करून तुम्ही राजकारणाचे चिखल केलं, लोकशाहीला बुडवायला निघालात तुम्ही। लोक तुमची जागा तुम्हाला दाखवतील, लोकांनी जागरूक व्हावं आणि या लोकांना त्यांची जागा दाखवावी। आतापर्यंत केलेलं हे राजकारण आणि राजकारणाचं केलेलं चिखल लोक धरून यांना जागा दाखवतील। म्हणजे पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका कायद्याने यांची लढावी लागेलच, कारण यांना या गोष्टीची सवय लागलेल्या आहेत। पण अडचणी अशा असतात की समजा न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे, पण कधी कधी कालावधी निघून जातो, 5-5 वर्षाचा कालावधी निघून जातो, आणि त्यामध्ये त्याच गोष्टीचं फायदा हे राजकारणी आणि सत्ताधारी आणि प्रशासन घेतं आहे।